ठीक आहे, पहा स्टेरिक हिंड्रन्स आपण पाहतोय. स्टेरिकचा अर्थ असतो बल्की आणि हिंड्रन्स म्हणजे टू स्टॉप. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं आपल्याकडे दोन डायग्राम आहे, एक ट्रान्स ब्युटीनचा आहे आणि दुसरा सिस ब्युटीनचा आहे. इथे जर व्यवस्थित पाहाल तुम्ही, ठीक आहे, तर इथे बल्कियर ग्रुप CH3 इज बल्कियर ग्रुप. ओके, हायड्रोजनच्या कम्पेअर टू CH3 कसा आहे साईजला, मोठा आहे, मोठा आहे, त्याला आपण म्हणतो बल्कियर ग्रुप. काय म्हणतो त्याला आपण, बल्कियर ग्रुप. ठीक आहे, इथे जर तुम्ही पाहाल तर ट्रान्समध्ये बल्कियर ग्रुप ऑपोजिट आले. काय झाले, ऑपोजिट साईडला आले. त्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी मॉलिक्युलची स्टॅबिलिटी वाढली आहे. मॉलिक्युलची स्टॅबिलिटी काय झाली, कारण तुम्ही विचार करा, दोन जाडी जाडी माणसं शेजारी बसवले एकाच बेंचवर, काय होईल, एकमेकांना ते रिपेल करतील, बरोबर. पण पहिल्या बेंचवर एक, दुसऱ्या बेंचवर एक, तिसऱ्यावर एक, तर काय होईल, ते जरा स्टेबल बसतील. कसे बसतील, ते स्टेबल बसतील. कळतंय, येतंय का लक्षात, नक्की. ठीक आहे, या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर दोन्ही शेजारी शेजारी बसले, इथं मात्र कसे बसले, ऑपोजिट. आणि हे जे शेजारी शेजारी बसल्यामुळे हे काय करतील, एकमेकांना रिपेल, त्यांचे इलेक्ट्रॉन क्लाउड काय करतील, एकमेकांना रिपेल करणार आहे. आणि ते जे रिपल्शन आहे त्याला म्हणतो आपण स्टेरिक हिंड्रन्स. काय म्हणतो त्यांना आपण, आणि ते जे रिपल्शन आहे ते याच्यापेक्षा या मॉलिक्युलमध्ये काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, म्हणून याला म्हणले आपण हाय स्टेरिक हिंड्रन्स आणि याला म्हणले आपण लो. जर या ठिकाणी रिपल्शन होते, एकमेकांना ते ढकललं, तर ते शांत बसणार आहेत का. दोन जाडी माणसं एका बेंचवरती बसवलेत आपण, ठीक आहे, फक्त शिकण्यासाठी, आपल्याला काही जाऊ द्या, ठीक आहे, तसं काही म्हणणं नाही आपलं. ठीक आहे, तर जर दोन जाडी माणसं शेजारी शेजारी बसली तर काय होईल, ते एकमेकांना, जागा कमी आहे, एकमेकांना ढकलतील. ते इथं तेच होते. त्यामुळे काय होते, यांची स्टॅबिलिटी कमी होते, इथे मात्र स्टॅबिलिटी वाढते. ठीक आहे, तुम्ही मनातल्या मनात ज्यांना इमॅजिन केलंय त्यांना इमॅजिन करा. ठीक आहे, केलं का नाही, खरं बोल. ठीक आहे, म्हणून यांच्या दोघांमध्ये स्टॅबिलिटी कोणाची, याची जास्त, याची कमी. कळतंय, अहो कळतंय का, नक्की का. ठीक आहे, आता मग पहा दुसरी एक सिरीज आहे आपल्याकडे, C∪OH. समजा इथं I लागलाय, C∪O इथे लागलाय आपल्याकडे, आयोडीन, Br ब्रोमीन, सॉरी, बोला फ्लोरीन येतो कोपऱ्यात, F येतो. ठीक आहे, बोला सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कोणाची आणि सगळ्यात कमी स्टॅबिलिटी कोणाची, काय वाटतं तुम्हाला. क्लोरीनची सगळ्यात, का बरं, आत्ता सांगितलं, जेवढी साईज जास्त, जेवढी साईज तेवढा ग्रुप जास्त बल्कियर, तेवढा ग्रुप काय असणार, आणि ग्रुप जास्त बल्कियर म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स जास्त. स्टेरिक हिंड्रन्स जास्त याचा अर्थ स्टॅबिलिटी. पहा लार्जर द ग्रुप, लार्जर द, बोला हायर द, हायर स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स जेवढा जास्त तेवढाच काय असतो, लोअर, हे काय इकडे लोअर स्टेबिलिटी. तिची चूक नाहीये, चष्मा तुटलाय आज. ठीक आहे, आले, बोला. मग आपण एक पिरियडिक टेबल नावाची कन्सेप्ट शिकलोय. पिरियडिक टेबल मध्ये एक कन्सेप्ट शिकलो, कोणती, जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जातो साईज काय होते, आणि टॉप टू बॉटम जाताना साईज इन्क्रीज. मग ग्रुप 17 मध्ये आता वरती तर पहा सगळे सारखेच आहेत, बरोबर. मग आपल्याला कोणाशी कम्पेअर करायला लागेल, ग्रुप 17 मध्ये गेलो तर कोण येतं, फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन, फक्त क्लोरीन बरोबर, ग्रुप 17 पार्ट झाला आपला, फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन येतो. 80 खाली, त्याची गरज नाही आपल्याला, एवढेच दिलं. सांगा बरं यांच्यामध्ये सगळ्यात जास्त साईज कोणाची, टॉप टू बॉटम जाताना साईज काय होते, इन्क्रीज होत जाते. मग पिरियडिक टेबल मध्ये टॉप टू बॉटम आल्यावर साईज काय होणार, जो सगळ्यात खाली आहे त्याची साईज काय असणार, सगळ्यात, याची साईज सगळ्यात जास्त, मग याची, मग याची, आणि सगळ्यात कमी फ्लोरीनची.
मग सांगा बरं सगळ्यात जास्त साईज कोणाची असणार यांच्यामध्ये? म्हणजे हा सगळ्यात जास्त अनस्टेबल, सगळ्यात जास्त बरोबर, आणि त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल Br, Br पेक्षा जास्त क्लोरीन पेक्षा जास्त. एनी डाऊट? ऑर्डर कशी आली कळलंय का? नक्की कळलंय? अहो काय डाऊट? 100%. ओके. ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी इनक्रीजेस, कळतंय? आणि स्टेरिक हिंड्रन्स कसा इथे? स्टेरिक हिंड्रन्स डिक्रीजेस, बरोबर ना? म्हणजे हे ॲरोच्या दिशेने जाताना स्टेरिक हिंड्रन्स काय होतोय? कमी कमी होत जाते. काय होत जातोय? कमी कमी होत जाते. काय होतोय? कमी कमी होत जाते. कसा? कमी कमी होत जाते. एवढ्या जोरात नाही होत. हो हो. नेक्स्ट पहा. थांबा, लिहू नका, लक्ष द्या. नेक्स्ट ग्रुप. आता सांगा परत बरं इथं ऑर्डर काय असेल? स्टॅबिलिटीची ऑर्डर सांगा. सगळ्यात जास्त स्टेरिक हिंड्रन्स कुठे असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. बोला. थांबा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. बोला कोणामध्ये सगळ्यात जास्त स्टेरिक हिंड्रन्स असेल? 3 मध्ये स्टेरिक हिंड्रन्स काय असणार? का? ग्रुप कसा इथे? बल्की आहे. कार्बन त्याला 3 परत CH3, तर कार्बन 2 CH3 1 हायड्रोजन. इथं काय फक्त एकच CH3. कळतंय? म्हणून सगळ्यात जास्त स्टेरिक हिंड्रन्स कुठे दिसेल आपल्याला? इकडे. सगळ्यात कमी स्टेबल कोण असेल? तिसरा. सगळ्यात कमी स्टेबल तिसरा, त्याच्यापेक्षा कमी स्टेबल आणि हा जास्त स्टेबल असेल ॲज कम्पेअर्ड टू सेकंड अँड थर्ड. ओके. बोला इकडे जाताना काय होतंय? स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीजेस. स्टेरिक हिंड्रन्स इन्क्रीज होतोय, याचा अर्थ स्टॅबिलिटी काय होते? स्टॅबिलिटी डिक्रीजेस. स्टॅबिलिटी काय होते? डिक्रीज होते. एनी डाऊट? याबरोबर पटकन लिहून घ्या, 2 मिनिटात नाही, फोटो काढून घ्या. इसलिए काढलाय? घ्या पटकन फोटो काढून, नाहीतर व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ मधून लिहून घ्या. चाल. काय डाऊट याच्यामध्ये? स्टेरिक हिंड्रन्स काय असतं कळलंय का? नक्की कळाले? 100%? जायचे पुढे? ठीक आहे. वरची लाईन लिहून घेतली होती? छान छान म्हणलं ना मी. आता काय अवॉर्ड देतो तुझे? हा? नेक्स्ट. स्टेरिक इनहिबिशन ऑफ रेझोनन्स. याला तुम्ही शॉर्टकट मध्ये सर पण म्हणू शकता. हो हो हो, काय म्हणू शकता तुम्ही त्याला?
होतं काय सांगतो थांब ना. काय म्हणते, समजा अशी बेन्झीन रिंग आहे तुमची आणि याच्यामध्ये तुमच्या डोक्यावरती आहे Cl अटॅच. कोण अटॅच आहे? आता तो Cl काय करेल, स्वतःचा एक इलेक्ट्रॉन खाली देऊन त्या ठिकाणी रिंगला ऍक्टिव्हेट करेल आणि त्या ठिकाणी रेझोनन्स होईल. काय होईल त्या ठिकाणी? काय होणार आहे? परंतु काय झालं, समजा मी काय केलं, इथे एक असा ग्रुप काढला, पहा Cl CH3. आता रेझोनन्स होईल का? आता रेझोनन्स होणार का? काय झालं त्या ठिकाणी, जी बेन्झीनची ऑर्थो पोझिशन आहे, जी काय आहे बेन्झीनची, जी काय आहे बेन्झीनची, ती काय झाली त्या ठिकाणी ऑक्युपाइड झाली. काय झाली बेन्झीनची ऑर्थो पोझिशन? बेन्झीनची ऑर्थो पोझिशन ऑक्युपाय झाल्यामुळे काय झालं, ही जी इलेक्ट्रॉन पेअर फिरत होती रिंग मध्ये बॉन्ड टू ॲटम, ॲटम टू बॉन्ड, ती होण्यासाठी इथे चान्स, का बरं? या ऑर्थोने काय केलं, ती जी प्रोसेस होती आपली बॉन्ड टू ॲटम, ॲटम टू बॉन्डची, त्याला काय केलं त्या ठिकाणी पॉज केलं. काय केलं त्या ठिकाणी? तिला पॉज केलं. इथे जेवढा मोठा बल्कियर ग्रुप, जेवढा जास्त, तेवढी प्रोसेस जास्त स्टॉप होईल. फॉर एक्झाम्पल आयोडीन लावला आपण, काय लावलंय आता? आयोडीन जर अटॅच केला, आता आयोडीन आपण मागाशीच पाहिलं होतं, आयोडीनचं काय असतं, स्टेरिक हिंड्रन्स खूप जास्त. नक्की होतं काय सर? रेझोनन्स होत नाही म्हणजे होतं काय? इथे क्लोरीनची इलेक्ट्रॉन पेअर आहे, अहो आहे का? लोन पेअर आहे. आयोडीनची साईज काय आहे? आयोडीनची साईज मोठी असल्यामुळे काय होतं, ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती काय होती, ह्या प्लेनच्या बाहेर येते. काय होती? प्लेनच्या, मॉलिक्यूल तिथंच राहतो. आता इलेक्ट्रॉन पेअर अशी आहे बोर्डवरतीच, पण ज्यावेळेस आयोडीन किंवा बल्कियर ग्रुप लागतो, त्या बल्कियर ग्रुपच्या स्टेरिक हिंड्रन्समुळे, त्या बल्कियर ग्रुपच्या स्टेरिक हिंड्रन्समुळे ही जी काही इलेक्ट्रॉन पेअर आहे ती काय होती, अशी आहे ना, आता ती अशी होते. काय होते? ती अशी झाल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी खाली रेझोनन्स मध्ये ती भाग घेऊ शकत नाही. कळतंय? आउट ऑफ दी प्लेन जाते. जर ती आउट ऑफ दी प्लेन गेली तर त्या ठिकाणी रेझोनन्स होणार नाही. कळतंय? आणि हे कशामुळे झालं, रेझोनन्स झाला नाही? बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. म्हणून ह्यालाच म्हणतो आपण स्टेरिक इनहिबिशन ऑफ. स्टेरिक हिंड्रन्स झाल्यामुळे रेझोनन्स काय झाला? इनहेबिट झाला. रेझोनन्स काय झाला? इनहेबिट. दॅट इज स्टेरिक इनहिबिशन ऑफ रेझोनन्स. त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतो आपण? सर. काय म्हणतो त्याला आपण? काय डाऊट? नक्की बोल. पॅरा पोझिशनला लागला असेल तर रेझोनन्स होणार नाही, काही गरज नाही. एवढे इथे तर होईल, इथे नाही होणार, पण इथे मात्र रेझोनन्स होणार. ठीक आहे? हो, बल्कियर ग्रुप पॅराला लागला असेल तर रेझोनन्स होईल, इथे आणि इथे होणार. म्हणजे ऑर्थोला रेझोनन्स होईल, पॅराला मात्र होणार नाही. कळतंय? याद लक्षात. आणि त्या ठिकाणी स्टॅबिलिटी जास्त असेल. हा, पॅराला नाही व्हायचं, ऑर्थोला होईल. समजा हे असं लागलं तर ना, आता बल्कियर ग्रुप ऑपोजिट आले, स्टॅबिलिटी असणार. हे इथून इथं होईल, एवढंच होईल. पूर्ण रेझोनन्स होणार, अख्ख्या रिंग मध्ये रेझोनन्स होणार नाही. कळतंय का? नक्की का? काय डाऊट? ठीक आहे बाळा, ऑर्थोला होईल रेझोनन्स. हा, ऑर्थोला बल्कियर ग्रुप लागला तर रेझोनन्स होणार नाही. आले? नक्की लिहून घ्या बरं खाली. ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स at ortho position in the ring, due to steric hindrance at ortho position in the ring, due to steric hindrance at ortho position in the ring, resonance gets decrease. Resonance get decrease. Resonance get decrease. काय लिहायला लावले? परत एकदा सांगा बरं स्टेटमेंट. ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स ॲट ऑर्थो पोझिशन इन द रिंग, रेझोनन्स गेट डिक्रीज. दिस इज नोन ॲज स्टेरिक इनहिबिशन ऑफ रेझोनन्स. यालाच काय म्हणतो आपण? स्टेरिक इनहिबिशन ऑफ
रेझोनन्स. सेकंड पॉइंट करा. दिस हॅपन्स second point, this happens when bulkier group is attached at ortho position. कधी होतं हे? ज्या वेळेला ऑर्थो पोझिशनला कोण असेल? एखादा बल्कियर ग्रुप असेल. बल्कियर ग्रुप, this happens when bulkier group occupies ortho position in the ring. Same, ortho position in the ring. Ortho position in the ring. Ortho position in the ring. एक्झाम्पल नका लिहू, थांबा, देतो, पुढे देतो, काही गरज नाही. इथे SIR होईल का सांगा बरं? काय डाऊट? नक्की डाऊट नाही? बोला. हा, नाही होणार. का नाही होणार? बल्कियर ग्रुप कुठे हवा? कुठे हवा? आहे का ऑर्थोला? मग SIR होईल का? नेक्स्ट घ्या. बोला. बोला, होईल का? हो, होईल का सर? तुमचा देऊ, माझं देऊ. नो सर. अहो नो सर, हा बल्कियर ग्रुप नाहीये. ठीक आहे, आता नाहीये. कसा ओळखायचा? नक्की बल्कियर ग्रुप कसा ओळखायचा सांगतो. म्हणजे SIR व्हायच्या कंडिशन आहेत. SIR व्हायच्या कंडिशन. काय कंडिशन आहे? कमीत कमी, म्हणजे ॲनिलिनच्या केसमध्ये सांगतो. कोणत्या केसमध्ये? ॲनिलिनच्या केसमध्ये. ठीक आहे, हा ॲनिलिन आहे, याला काय म्हणतो आपण? ॲनिलिन. म्हणजे इथे होणार नाही. का नाही होणार? कारण जर ॲनिलिन अटॅच असेल शेजारी CH3 असेल, ठीक आहे, तर कमीत कमी नायट्रोजन मधले जे 2 हायड्रोजन आहे त्याच्यातला कमीत कमी एक हायड्रोजन तरी त्या ठिकाणी अल्किल ग्रुपने रिप्लेस झाला पाहिजे. एक हायड्रोजन तरी कशाने रिप्लेस झाला पाहिजे? कशाने रिप्लेस झाला पाहिजे? अल्किल ग्रुपने रिप्लेस झाला पाहिजे. असं झालं तरच त्या ठिकाणी सर असतील, नाही तर नसतील. कळतंय? मग इथे असेल का? इथे असतील का? नाही. ठीक आहे, चालते. इथे सांगा बरं. अहो नो सर, ऑर्थोन पॅरा तर फ्री आहेत ना. सॉरी, दोन्ही पण ऑर्थो फ्री आहेत. मग बल्कियर ग्रुपचा खाली पण पाहिजे ना तो. म्हणजे बल्कियर ग्रुप ॲनिलिन मध्ये वरती तर हवाच, पण जनरली ऑर्थोला काय पाहिजे सगळीकडे? बल्कियर. हा आपला जनरल रूल. ॲनिलिन मध्ये काय? खाली तर पाहिजे प्लस वरचा एक तरी हायड्रोजन. सर दोन्ही झाले तर चालते ना, अतिउत्तम. ठीक आहे, समजा इथे स्ट्रक्चर असं असतं. आता बोला, SIR पॉसिबल. घ्या एक्झाम्पल, घ्या बरं, पटपट पटपट एक्झाम्पल लिहून घ्यायचे. नो सर नाही. बोला, इथे पॉसिबल आहे का? सगळ्यात जास्त पॉसिबल आहे का? दोन्ही पण ऑर्थो काय झाल्या? आओ इकडं पहा, इथं सगळ्यात जास्त स्टेरिक एंट्रन्स का? दोन्ही ऑर्थो ऑक्युपाय झाले. काय लिहिणार इथं? सर पॉसिबल.
कोणता? हा मग ते रिपेल करतात ना, तेच तर चाललंय ना. हे काय पॉसिबल लिहिलं की खाली. ॲनिलीनच्या केसमध्ये वरचा H2 मधला कमीत कमी एक हायड्रोजन तरी काय पाहिजे, बल्कियर ग्रुपने रिप्लेस किंवा अल्किल ग्रुपने रिप्लेस झाला पाहिजे. कोण पाहिजे तर कमीत कमी एक तरी अल्किल ग्रुप हवा. इथं लिहून घ्या वाटलंच तर. SIR possible only if at least one hydrogen from NH2 is replaced by R in bracket alkyl group. आता अल्किल ग्रुपच का पाहिजे, का बरं? पा इथं समजा हायड्रोजन आहे, इथं काय आहे, हायड्रोजन आहे. इथं काय नाही होणार सांगतो पा. हायड्रोजन हा ऑलरेडी छोटा आहे ना, हा मोठा आहे, जागात बसून जातात ते, त्याच्यामुळे ते काय रिपेल करत नाही. त्याच्यामुळे इथे SIR नाही होणार. कळतंय? कारण कळलंय? अहो कळलं का? नक्की का? घ्या लिहून घ्या पटपट पटपट. काय जेवायचंय? बसा लवकर, इथे बस पहिल्या बेंचवर. बाळा बस पटकन, तू सारखं त्या व्हिडिओ फटाफट बंद कसा असतो.
मोबाईल ठेवा. ऑनलाईन आहे पेपर, ऑनलाईन येईल. हिचा बंद आहे. इथंच बसणार आहे का? पेपर आलाय ग्रुपला. इथे बस. आलाय पेपर सगळ्यांना. 12th आलेला पेपर चेक करून घ्या. ठीक आहे, काय डाऊट याच्यामध्ये? आता काही ग्रुप असे असतात की जे आपल्याला SIR डायरेक्ट दाखवतच नाही. SIR ते दाखवत नाही. ते आपल्याला कोण कोण दाखवत नाही ते आता आपल्याला पाहिजे आहेत. घ्या बरं हेडिंग द्या. ग्रुप नॉट शोईंग SIR. ग्रुप्स नॉट शोईंग. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा असते स्मॉलर ग्रुप. स्मॉलर ग्रुप हे जर अटॅच असतील तर त्या ठिकाणी SIR आपल्याला दिसणार. का बरं? हायड्रोजन जर तुम्ही पाहाल किंवा अल्काइल ग्रुप यांची साईज काय छोटी, एकटा असेल तर ठीक आहे. O आणि CH3 असेल तर ठीक आहे, त्यांची साईज काय छोटी, त्यामुळे ते शेजारच्या ऑर्थोला जो आहे त्याला रिपेल करायला जाणार नाही. कळतंय? म्हणून SIR दाखवणार. किंवा दुसरं लिनियर ग्रुप कोण असेल तर त्या ठिकाणी लिनियर ग्रुप अटॅच तुमचं जर असतील त्या ठिकाणी तर तुमचं SIR दिसणार नाही. म्हणजे लिनियर ग्रुप म्हणजे कोण पहा बरं. समजा असं त्या ठिकाणी अटॅचमेंट आहे C, ट्रिपल बॉन्ड C, वरती परस H. असा जर लिनियर ग्रुप असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टेरिक हिंड्रन्स किंवा त्या ठिकाणी SIR आपल्याला दिसणार नाही. ओके. आणि थर्ड मोनो ॲटॉमिक ग्रुप. मोनो ॲटॉमिक ग्रुप. तुझ्यापेक्षा तर नव्हतंच. जर मोनो ॲटॉमिक ग्रुप बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच असतील म्हणजे कोण? तुमचे सगळे एक्स. तुमचे सगळे एक्स म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तुमचे नाही टाकायचे, नावं टाकसाल सगळे येड्याव. एक्स म्हणजे कोण? हे जर डायरेक्टली अटॅच असतील आणि इकडं कोणीच नाही त्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स आपल्याला दिसणार नाही. कळतंय? कळतंय का? या सगळ्यांना काय करायचं? नो सर. आले एक्सप्लेनेशन लिहायचं. 12th स्टँडर्ड फिलअपला एक्सप्लेनेशन हवं. कोणाला? पाठवता का त्याच्यावर? पाठवलं तुम्ही पाठवताय? पाठवा त्यांना. झालंय? काय डाऊट? आता जर हे झाले
SIR न दाखवणारे. मग दाखवणारे कोण असतील? जे बल्कियर ग्रुप आहे. जे कोण आहेत बल्कियर. कोण कोण येईल त्याच्यामध्ये? NRR. बरोबर. इथे खाली हा बेन्झीन रिंगला अटॅच असेल असं. हो देतो ना, घ्या की. ठीक आहे. हे झाले. हेडिंग काय द्यायचं? ग्रुप्स शोईंग सर ग्रुप शोईंग SIR. N डबल बॉन्ड हो, सिंगल बॉन्ड हो, हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला SIR दाखवतो. NO2 कोणता? NO2. अजून C डबल बॉन्ड हो OR, हा सुद्धा आपल्याला SIR दाखवतो. अजून कार्बन RR विथ पॉझिटिव्ह चार्ज, बल्कियर ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी आहे. SIR आपल्याला दिसेल. C डबल बॉन्ड OH बल्कियर ग्रुप आहे, दिसेल. CRR मायनस, हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार आहे. या कोणता? हा का? इथे सुद्धा ऑक्सिजन पण आहे, हा ऑक्सिजन पण आहे, दोन्ही पण बल्कियर आहे. हे दोघं काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. खालच्या रिंगला ते रिपेल करतील ऑर्थो पोझिशनला जर असेल तर. पुसू का? याला काय लिहिणार? हो सर. येस सर. पुसू का? नेक्स्ट एक क्वेश्चन आहे. आता याचं ऍप्लिकेशन पहा कसं होते. क्वेश्चन काय दिलाय पहा त्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल हॅव ग्रेटर बॉन्ड लेंथ? कोणाचा बॉन्ड लेंथ, बॉन्ड ऑर्डर, सॉरी, कोणाची बॉन्ड ऑर्डर जास्त असेल? Which of the following compound will have greater bond order? कोणाची बॉन्ड ऑर्डर जास्त असेल? बोल. सांगा कोणाची. पहिल्यांदा बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय सांगा. क्वेश्चन काय पहा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज ग्रेटर CN बॉन्ड ऑर्डर? CN बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड ऑर्डर काय असतं? दोन कार्बन मध्ये असलेले बॉन्ड, जेवढे बॉन्ड आहेत तेवढी बॉन्ड. एक बॉन्ड असेल तर बॉन्ड ऑर्डर, दोन बॉन्ड असेल तर बॉन्ड ऑर्डर, आणि तीन बॉन्ड असेल तर बॉन्ड ऑर्डर. बरोबर. असं पाहिलं होतं पहा. कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन, कार्बन डबल बॉन्ड, कार्बन ट्रिपल बॉन्ड. बोला बॉन्ड ऑर्डर इथे, इथे, इथे. कळतंय? अहो कळतंय नक्की? सांगा बरं याच्यामध्ये CN आणि CN बरोबर ना? इकडे लक्ष द्या, नंतर लिहा. दिसतोय? CN कोणाची बॉन्ड ऑर्डर जास्त आहे? काय वाटतं? पहिल्याची बॉन्ड ऑर्डर का दुसऱ्याची जास्त? पहिल्याची असेल तर पहिल्याची का, दुसऱ्याची असेल तर दुसऱ्याची का? मग काय झालं? बल्कियर ग्रुप लागला तर? हा काय वाटतं? सेकंड वाल्याची बॉन्ड ऑर्डर जास्त आहे, पहिल्याची बॉन्ड ऑर्डर, याला मी A म्हणतो, याला मी A इज ग्रेटर दॅन B. कशी सांगतो? तुम्ही जर व्यवस्थित पाहाल या ठिकाणी तुमचे
बल्कियर ग्रुप दोन्ही पण ऑर्थो पोझिशनला आहेत. आहेत का? आहेत का? दोन्हीही बल्कियर ग्रुप असल्यामुळे हे बल्कियर ग्रुप काय करतील इथे, ह्या नायट्रोजन ऑक्सिजन मध्ये रेझोनन्स होत होतं ते रेझोनन्स काय होईल, स्टॉप होईल. रेझोनन्स काय होणार इथे पहा, ड्यू टू SIR here no resonance will take place, will occur. ओके, रेझोनन्स इथे होणार, इथे रेझोनन्स होईल का, होणार. बॉन्ड टू अटॅच ऑर्थोला कोणी आहे का, नाही. ओके, इथे काय लिहितो मी, एस रेझोनन्स, यस रेझोनन्स. एनी डाऊट इथपर्यंत कळले. आता समजा जर इथे रेझोनन्स झालं, जर इथे काय झालं, जर रेझोनन्स होत असेल तर इथे कधी कधी काय होऊ शकतो, पार्शियल डबल बॉन्ड येऊ शकतो. काय होऊ शकतो, म्हणजे याची जी बॉन्ड ऑर्डर आहे, ए ची बॉन्ड ऑर्डर पहा, ड्यू टू रेझोनन्स बॉन्ड ऑर्डर ऑफ ए इज 1 or 2. कधी कधी 1 आहे, कधी कधी किती आहे, आणि आपण मागे पाहिलं होतं 1 आणि 2 असेल तर त्याच्या काय येते, ती बरोबर मध्ये येते. आपण काढून पाहिली होती 1.33 असं काहीतरी आपलं आन्सर आलं होतं, बरोबर ना. आलतं का, आलतं. पाहिले का व्हिडिओ सगळ्या, मागच्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम होता, याच्या आधी जो व्हिडिओ शूट केला त्याच्यात काय प्रॉब्लेम होती का, नक्की का. ठीक आहे, काय होते, बॉन्ड ऑर्डर कधी 1 होती, कधी. ओके, म्हणजे याच्या दोघांचे इंटरमिडिएट. बट इन केस ऑफ बी बॉन्ड ऑर्डर इज ऑलवेज, बोला, 1. बीच्या केसमध्ये काय बॉन्ड ऑर्डर काय, CN मधली बॉन्ड ऑर्डर किती आहे, 1च आहे. कधी 2 होईल का, दिशा मॅडम होणार का, नाही होणार. ठीक आहे, वरती पहा. ठीक आहे, देअरफॉर बॉन्ड ऑफ ए इज ग्रेटर दॅन बी. कळलंय, म्हणून ए ची ग्रेटर आहे. मागच्या 2 लेक्चरच्या आधीचा कन्सेप्ट आपण इथे लावला. प्रश्न तुम्हाला असे विचारले जाणार आहेत, कळले, डायरेक्टली विचारणार नाही स्टेरिक एंट्रन्स आहे का नाही, ते असं विचारणार कोणाची बॉन्ड ऑर्डर जास्त, ए ची का बी ची. आपल्याला कळलं पाहिजे स्टेरिक एंट्रन्स होत आहे म्हणजे रेझोनन्स होणार नाही, इथे नाही होत म्हणजे रेझोनन्स होणार आहे. कळतंय, अहो कळतंय का, ऍप्लिकेशन कळलंय, कसं झालंय, नक्की कळाले. ठीक आहे, आता सांगा बरं, बॉन्ड लेंथ ऑफ ए बी कोणाची जास्त, बी ची बॉन्ड लेंथ जास्त. बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड ऑर्डर कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा जास्त तर हा कमी, हा कमी तर हा जास्त. ठीक आहे, लिहून दिलेलं आहे सर्व, घ्या पटकन. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही येत हे काहीच. बसू का, फोटो काढून घ्या. केले स्टार्ट. ठीक आहे, पहा, एखादा कंपाऊंड आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड कधी म्हणतो, ज्यावेळेस कंपाऊंड काय असेल सगळ्यात जास्त स्टेबल. जर तो सगळ्यात जास्त स्टेबल असेल त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड, आणि तो सगळ्यात कमी स्टेबल असेल तर त्याला म्हणतो आपण अँटी ॲरोमॅटिक. काय म्हणतो त्याला आपण. आणि जर त्या कंपाऊंडची स्टॅबिलिटी अँटी ॲरोमॅटिक आणि ॲरोमॅटिकच्या मध्ये असेल त्याला म्हणतो आपण एनी डाऊट. जर कंपाऊंड सगळ्यात जास्त स्टेबल असेल तर त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक, सगळ्यात जास्त अनस्टेबल अँटी ॲरोमॅटिक, आणि जर मध्ये असेल तर. आता एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक कधी, तर ॲरोमॅटिक असायच्या काही कंडिशन्स आहेत. ॲरोमॅटिक असायच्या काही कोणत्या, तो कंपाऊंड सायक्लिक हवा, प्लेनर हवा, डिलोकलायझेशन त्यांनी, हे 4 जर तो फॉलो करत असेल एखादा कंपाऊंड, देन इट इज
तर तो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे, नाहीतर ॲरोमॅटिक नाहीतर तो ॲरोमॅटिक नाही. कळतंय? अहो कळतंय, 100% कळतंय. ठीक आहे. सायक्लिक म्हणजे काय? क्लोज चेन हवी. सायक्लिक म्हणजे काय? सेकंड काय? कंपाऊंड कसा हवा? प्लेनर म्हणजे काय? तर प्रत्येक ॲटम जो आहे रिंग मधला, प्रत्येक ॲटम जो आहे रिंग मधला, त्या प्रत्येक ॲटमने, रिंग मधल्या प्रत्येक ॲटमने काय फॉर्म केला पाहिजे? पाय बॉन्ड तयार केला पाहिजे. सर प्रत्येक वेळेस पाय बॉन्डच पाहिजे का? ठीक आहे, नसेल तरी चालेल. ज्यांनी पाय बॉन्ड नाहीये ते मस्ट बी एबल टू फॉर्म पाय बॉन्ड. ज्यांनी पाय बॉन्ड तयार केलेलं नाही ते तरी पाय बॉन्ड तयार करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे असलीच पाहिजे. असं जर असेल याचा अर्थ कंपाऊंड कसा आहे? जसं की इथे पहा, सगळ्यांनी पाय बॉन्ड तयार केलेला आहे. इथे जर तुम्ही पाहाल, इथे पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे का? खाली मात्र पाय बॉन्ड, पण ऑक्सिजनची कॅपॅसिटी आहे की तो पाय बॉन्ड तयार करू. कसं? लोन पेअर इथे घेऊन करू शकतो, किंवा मग आपले त्या ठिकाणी रेझोनन्स होईल का नाही? पॉसिबिलिटीज. पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा लोन, याचा अर्थ रेझोनन्स होईल. इथे पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. म्हणजे हा कंपाऊंड कसा असेल? प्लेनर. कंपाऊंड कसा असेल? सर हा रूल लक्षात ठेवण्यापेक्षा अजून काही सोपं नाही का? आहे ना, सांगतो ना, लक्षात ठेवा. पहा, समजा असं स्ट्रक्चर आहे, कंपाऊंड प्लेनर आहे का? कंपाऊंड प्लेनर नाही का? प्रत्येक मॉलिक्यूलने, इथं पहा डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड होऊ शकतो, इथे डबल बॉन्ड होऊ शकतो, इथे 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 मात्र नाही. किंवा ओळखायचं कसं? सगळ्यात सोपं, जर 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 रिंग मध्ये एक जरी sp3 हायब्रिडाइज कार्बन आला, रिंग मध्ये जर एक जरी sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आला, याचा अर्थ तो कंपाऊंड प्लेनर नाही. कंपाऊंड प्लेनर नाही. किंवा कार्बननी काय केले पाहिजे? 4 सिग्मा बॉन्ड, त्यालाच आपण sp3 म्हणतो, त्यालाच म्हणतो आपण sp3 म्हणतो. ठीक आहे. पहा, or if the compound has at least one sp3 बोला hybridized carbon atom, then it is not planar. Any doubt? कळलंय का प्लेनर कधी असेल? जर त्यांनी एक सुद्धा sp3 नसेल तर हे चेक करा, किंवा वरची कंडिशन चेक करा. दोन्ही कंडिशन चेक केल्या तरी चालेल. कळतंय? प्लेनरच्या गोष्टी कळल्यात. खालचं लिहून घ्यायचं, एक्झाम्पल काढायचं, याला काय म्हणायचं? नॉट प्लेनर. घ्या लिहून, पटकन लिहून घ्यायचंय. ठीक आहे. पहा, थर्ड काय आहे त्या ठिकाणी? आता पहा, जो कंपाऊंड प्लेनर आहे त्याच्यामध्ये डिलोकलायझेशन होणार आहे. ठीक आहे. सगळ्यात सोपं, जे कंपाऊंड प्लेनर असतात ते काय असतात? सगळे त्यांच्यामध्ये डिलोकलायझेशन होत असतं. ठीक आहे. पहा, किंवा डिलोकलायझेशनचा दुसरा अर्थ काय? पहा, रेझोनन्स थ्रू आउट द रिंग. रेझोनन्स थ्रू आउट दी रिंग म्हणजे पूर्ण रिंग मध्ये काय पाहिजे? रेझोनन्स हवा असेल, याचा अर्थ डिलोकलायझेशन आहे. और इफ द कंपाऊंड इज, बोला दिशाताई, मग दिसतंय तिला? तुला दिसतंय का नाही ते चेक करण्यासाठी लिहिलं होतं. इफ द कंपाऊंड इज प्लेनर देन इट शोज डिलोकलायझेशन.
नेक्स्ट पा, जर कंपाऊंडला ॲरोमॅटिक व्हायचंय, कंपाऊंडला कसं व्हायचंय, सायक्लिक हवा, प्लेनर हवा, डिलोकलायझेशन हवं आणि त्यांनी हकल्स रूल फॉलो केला पाहिजे. व्हॉट इज हकल्स रूल? हकल्स रूल्स म्हणजे काय, रूल म्हणजे काय, सोपं आहे. 4 शब्दांचा रूल. काय? त्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स हवे. किती इलेक्ट्रॉन्स हवे? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स हवे. म्हणजे काय सर? सांगतो. जसं की पाय इथे, वेअर, इथं थांबा सांगायचं राहिलं, वेअर n = 0 1 2 3 4 5. काय डाऊट? त्यांची व्हॅल्यू काय टाकू शकता तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय वाटेल ते टाक. थांब सांगतो ना, रूल सांग. डायग्राम मध्ये मला पहिली गोष्ट सांगा, दिलेली फिगर सायक्लिक आहे का, प्लेनर आहे का, डिलोकलायझेशन आहे का, हकल्स रूल्स आहे का पाहिजे. त्याच्यामध्ये पाय बॉन्ड किती आहेत? 1 बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 1 बॉन्ड म्हणजे टोटल पाय बॉन्ड किती, म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स किती? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स इथे? आता पहा ह्या रूल नुसार, हा रूल पहा, हा रूल काय आपला 4n+, मी समजा काय करतो, n ची व्हॅल्यू मी काय टाकू शकतो, बरोबर, मी n ची व्हॅल्यू समजा 1 टाकली. किती टाकली? 4 × 1 + 2 किती येईल सांगा? 4 1 जा 4 + 2 6 पाय इलेक्ट्रॉन्स. किती आले? आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्स आहेत का? आहेत 6 पाय इलेक्ट्रॉन्स. हकल्स रूल फॉलो होतोय? 100%. याचा अर्थ कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक. कंपाऊंड कसा आहे? टाळे वाजवण्यासाठी कसा आहे तो? ॲरोमॅटिक. ज्यांनी नाही ना वाजवलंय त्यांना मंथ एंडचा पेपर लय अवघड जाणार. हा, नेक्स्ट. हा बजा इधर अभी देख, बोला. सायक्लिक आहे, ॲरोमॅटिक आहे का? पहा, सायक्लिक आहे, प्लेनर आहे, डिलोकलायझेशन आहे, हकल्स रूल फॉलो करतोय का पाहिजे? हकल्स रूल फॉलो करतोय का पाहिजे? चेक करा. थेरोटिकली किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत? नाही, 6 पाय इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 6 पाय इलेक्ट्रॉन. हा बोला, कोणाच्या तरी मनात डाऊट आहे, सर हे इलेक्ट्रॉन्स का नाही घेतले? का नाही घेतले? दोघांचे ऑर्बिटल काय? ऑर्बिटल डायग्राम. हे जर px असेल तर हा px असेल, हा कुठं असेल? py असेल. कळतंय? नक्की कळतंय? 100%. असं का कळलंय? नक्की. पुढे पहा, किती इलेक्ट्रॉन्स आले पाय? 6 पाय इलेक्ट्रॉन. जय सर, कळतंय का? ठीक आहे. हकल्स रूल्स मध्ये बसतंय का? बसतंय हकल रूल? हकल रूल बसतोय का? याचा अर्थ कंपाऊंड कसा आहे? हा कंपाऊंड कसा आहे? आणि नसेल बसत तर? नसेल बसत तर काय डाऊट? नक्की घ्या बरं, लिहून घ्या. दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या पटकन. दिलेला कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का नाही चेक करायचं आहे. पहिली गोष्ट इकडं पहा, सायक्लिक आहे का? सायक्लिक आहे. प्लेनर आहे का? प्रत्येकाने सिग्मा बॉन्ड तयार केलाय का? पाय बॉन्ड तयार केलाय का? पाय बॉन्ड तयार केलाय. ठीक आहे. नेक्स्ट, डिलोकलायझेशन होतंय का? प्लेनर, याचा अर्थ डिलोकलायझेशन होणार आहे. हकल रूल फॉलो होतोय का? चेक करायला लागेल. हकल रूल चेक करायला लागेल. पहा, हकल रूल काय? 2n+2 पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये हवेत. थेरोटिकली किती आहेत पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आहेत? किती हकल रूल? सॉरी, पाय इलेक्ट्रॉन्स किती आहे?
16 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत का? नक्की का? आहेत 16? 100%. 1 2 3 4 5 6 7 8 8 पाय बॉन्ड, याचा अर्थ 16 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. हकल रूल फॉलो करतोय का चेक करा बरं. एनची व्हॅल्यू काय टाकायला लागेल की तिथं 16 येईल का सांगा बरं? नाही येणार. इथे एनच्या ऐवजी टाकायचं ना तुम्हाला. एन इक्वल टू काय असतो? 1 2 3 4 5 काही टाकू शकता, बरोबर ना? कोणतीही व्हॅल्यू टाका एनच्या ऐवजी, आन्सर 16 काढून दाखवा बरं मला. आहे का? येतं का आन्सर 16? नाही येत. आन्सर 16 येणार. चेक करून पहा. 16 इलेक्ट्रॉन्स, पाय इलेक्ट्रॉन्स येणार. म्हणजे हकल रूल फॉलो होत. म्हणजे कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का? कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का? मग कसा आहे कंपाऊंड सर? हा अँटी ॲरोमॅटिक आहे. कसा आहे हा? का बरं अँटी ॲरोमॅटिक का? अँटी ॲरोमॅटिक होण्यासाठी सुद्धा कंडिशन्स आहेत. अँटी ॲरोमॅटिक होण्यासाठी सुद्धा कंडिशन. कंडिशन काय काय आहेत सांगतो, थांबा. पहिला पहा थांबा, थोडंच राहिले. अँटी ॲरोमॅटिक होण्यासाठी कंडिशन काय? पहिलं कंपाऊंड सायक्लिक हवा. दुसरं कंपाऊंड प्लेनर हवा. तिसरं डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स हवं. आणि त्यांनी हकल्स रूल फॉलो केला पाहिजे. पण कसा? त्या ठिकाणी 4n पाय इलेक्ट्रॉन्स हवे त्याच्याकडे. कोणते इलेक्ट्रॉन्स हवे? वेअर n इक्वल टू किती? 1 2 3 4. ठीक आहे. म्हणजे इथं काय आलाय रूल आपला? 4n पाय इलेक्ट्रॉन त्याच्याकडे हवेत. आणि एन ची व्हॅल्यू कुठे असेल? 1 पासून पुढे 0. कळतंय? आता मॅच होईल का? याचा अर्थ पहा, 4n पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? एन ची व्हॅल्यू 1 टाकली तर किती येईल आन्सर? 4 येईल. एन ची व्हॅल्यू जर 2 टाकली किती येईल? 8. एन ची व्हॅल्यू जर 3 टाकलं किती येईल? 4 3 जा 12. एन ची व्हॅल्यू 4 टाकली तर याचा अर्थ काय येतोय रे? 4चा पाडा येतोय का? जर 4च्या टेबलमध्ये असणारे पाय इलेक्ट्रॉन्स येत असतील, याचा अर्थ कंपाऊंड कसा आहे? अँटी ॲरोमॅटिक. कळतंय? आणि जर 4च्या टेबलमध्ये येत नसेल, वरचे तिन्ही रूल फॉलो होतात आणि हकल रूल्सला 4चं टेबल येत नाही, याचा अर्थ कसा येतो? ॲरोमॅटिक. कळलंय? अँटी ॲरोमॅटिकच्या कंडिशन कळल्यात 100%. दोन्ही पॉईंट आपले झालेले आहेत. चालतंय? एक राहिलाय फक्त आपला नॉन ॲरोमॅटिक. ठीक आहे, तो आपण उद्या पाहूया. ठीक आहे? काय डाऊट? नक्की नाही? चालते, बाकीचं आपण उद्या पाहूया.